महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गामधील काही जातींचा इतर मागासवर्गीयांच्या केंद्रीय सूचीमध्ये समावेश करण्याची शिफारस राज्य सरकारने राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे केली होती। या शिफारसीच्या अनुषंगाने राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने सखोल तपासणी करीत दिशानिर्देशानुसार आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज आहिर यांच्या निर्देशान्वये इतर मागासवर्गीय जाती पोटजातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश करण्यास आयोगाने मान्यता दिली आहे। याबाबत नंदुरबार येथे भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली आहे। त्या अनुषंगाने काही समाजाच्या मागण्या अशा देखील होत्या की वेगवेगळ्या प्रांतांमध्ये ते ओबीसी मध्ये आहेत, केंद्रात देखील आहेत। आपल्या राज्यात सुद्धा काही समाज घटक जे राज्यामध्ये ज्या ओबीसीच्या 353 जाती आहेत, या 353 जातीमध्ये ते राज्यात आहेत, ओबीसी म्हणून आहेत, परंतु केंद्राच्या सूचीमध्ये त्यांचा ओबीसी मध्ये समावेश झालेला नाही, अशा देखील मागण्या त्या ठिकाणी होत्या। आणि त्याच अनुषंगाने राज्यामध्ये साधारणतः आपल्या माहिती करता सांगतो, बडगुजर समाज, सुरवंशी गुजर, लेवे गुजर, रेवे गुजर, रेवा गुजर, कोशवार, मुनुनवार, कोशवार, मुनुनवर, कापू, तेलंगा, तेलंगी, पेंटा रेडी, बुकेकरी, लोद, लोधी, लोधा, डांगरी अशा विविध समाजाला राज्य सरकारनं शिफारस करून केंद्रीय ओबीसी आयोगाकडे त्यांनी या समाजाच्या संदर्भात या समाजाला ओबीसी केंद्राच्या ओबीसी सूचीमध्ये समाविष्ट करण्याबाबत शिफारस केली। आणि आपल्या माहिती करता या ठिकाणी मी नमूद करतो की राष्ट्रीय ओबीसी आयोगानं या आयोगाचे अध्यक्ष माननीय हंसराजी आहिर यांनी सखोल तपासणी केली, त्याच्यावर अभ्यास केला आणि या सर्व जातींना ओबीसी केंद्रामध्ये ओबीसी या सूचीमध्ये समाविष्ट करण्याबाबत या ठिकाणी अनुकूलता दाखवली आहे, हिरवा कंदील दिलेला आहे। त्यामुळे या सगळ्या जातींना पुढील काळामध्ये केंद्रातील ओबीसी समाजाच्या यादीत त्यांचा समावेश होईल आणि त्यांना सगळ्या प्रकारच्या ओबीसी केंद्रातील लाभ त्या ठिकाणी त्यांना मिळेल। एक मोठं पाऊल आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारनं या ठिकाणी घेतलं। आदरणीय देवेंद्रजींनी स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः पुढाकार घेतला। केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे आमचे प्रभारी आदरणीय भूपेंद्रजी यादव यांनी स्वतः लक्ष घातलं। राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज भैया आहिर असतील, ओबीसीचे मंत्री अतुलजी सावे असतील, यांनी विशेषतः प्रयत्न केले। आणि या संदर्भात मी स्वतः राज्याचा ओबीसीचा एक नेता आणि ओबीसी मोर्चाचा मी प्रभारी म्हणून मी स्वतः यावर विशेष लक्ष दिलो, काळजी घेतली। त्यामुळे या समाजाला या ठिकाणी आगामी काळामध्ये ओबीसी समाजाच्या या सूचीमध्ये याचा समावेश जवळपास झालेला आहे। या व्यतिरिक्त काही समाजाच्या मागण्या होत्या की त्यांच्या समाजाचं दैवत असेल, त्या समाजाचं त्या ठिकाणी मागणी होती की त्या शुभकामना देत असताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेल्या 1.5 महिन्यापासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सागर बंगल्यावर विविध मायक्रो ओबीसी समाजाच्या संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते। यामध्ये साधारणतः 72हून अधिक वेगवेगळ्या जातींचा बैठकी त्या ठिकाणी घेण्यात आल्यात। राज्यभरातले
त्या समाजाचे वेगवेगळ्या संघटना त्याचे प्रतिनिधी असं एकत्र क्लब करून साधारणतः 60 ते 125 असे राज्यभरातले प्रभावशाली व्यक्ती 72 जातींचे त्या ठिकाणी आलेत आणि यावेळेस त्यांनी आपल्या विविध समस्या, अडीअडचणी, मागण्या आदरणीय केंद्रीय मंत्री भूपेंद्रजी यादव, महाराष्ट्राचे प्रभारी तथा राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष सन्माननीय हंसराजजी आहिर, ओबीसी मंत्री माननीय अतुलजी सावे, भारतीय जनता पार्टीचा राज्याचा महामंत्री म्हणून मी स्वतः, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष संजय गाते, त्याचबरोबर केंद्रीय माजी मंत्री मुरलीधरनजी, तर कधी गिरीश भाऊ आले, तर कोणते वेगवेगळे नेते मंत्रीगण या बैठकीला उपस्थित राहिलेत. अशा प्रकारच्या बैठका त्या ठिकाणी झाल्या आणि यावेळी वेगवेगळ्या समाजानं आपापल्या समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं. देशाच्या विकासासाठी म्हणजे मोदींच्या नेतृत्वाखाली तुमचा आमचा देश हा विश्वगुरू होतोय. तुम्हाला माहिती असेल की 2014 पूर्वी आपला देश हा आर्थिकदृष्ट्या 10व्या क्रमांकावर होता. मोदींच्या नेतृत्वाखाली तो 5व्या क्रमांकावर आला. 10 वर्षाचा कालावधी. आणि तुम्ही तुमचा माहिती करतो सांगतो की आपल्या देशामध्ये 22 कोटी नागरिक हे दारिद्र्य रेषेच्या बाहेर निघाले, गरिबीच्या याच्यातून बाहेर निघाले. जागतिक स्तरावर मोदीजींना 78% गुण मिळून प्राप्त मिळून म्हणजे पसंती मिळून ते विश्वातील सर्वात लोकप्रिय नेते झाले. आणि मोदींच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये गतिमान प्रगती होते. भ्रष्टाचार मुक्त, आतंकवाद मुक्त, दहशत मुक्त आणि एकीकडे विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा आमचा हिंदुस्थान. आणि मोदीजींमुळे जर अशीच परिस्थिती राहिली तर भारत हा जगाचा नेता बनेल, विश्वगुरू होईल. म्हणून मोदीजींना परास्त केलं पाहिजे. आणि मग त्यासाठी काही देश विघातक शक्तींनी आपल्या देशाची विरोध शत्रू राष्ट्रांनी आपल्या देशातील काही लोकांना हाताशी धरलं आणि 3 वर्षापूर्वीच त्यांनी एक प्लॅनिंग केलं, योजनाबद्ध, की मग आपल्याला मोदीजींना परास्त करायचं असेल तर काय करावं लागेल. मग आदिवासी समाजाला हाताशी धरा, दलित समाजाला हाताशी धरा, यांच्यामध्ये फूट पाडा, यांच्यामध्ये गैरसमज निर्माण करा. आणि याच्यातून गैरसमज निर्माण करून त्यांनी नॅरेटिव्ह निर्माण केला. मोदीजी आले, 400 पार केलं, आरक्षण बदलते, संविधान बदलते. आणि दुर्दैवानं आपले काही बांधव त्याला बळी पडले आणि यांनी काही NGOज असतील, काही लोकांना हाताशी धरलं, त्यांना पैसा दिला, वाटेल तसा पैसा दिला आणि या लोकांनी आपल्या देशाला प्रगतीला बाधा येईल अशा प्रकारचं कृत्य करून आमच्या वेगवेगळ्या समाज घटकांना या ठिकाणी दिशाभूल केलं. आता त्या समाजाला देखील कळालं की आपला वापर झाला. आणि जे लोक सांगत होते की मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होतील, आरक्षण काढतील, संविधान बदलतील, त्यांचा नेता राहुल गांधी अमेरिकेतून जाऊन सांगतो की आमचं सरकार आलं तर आम्ही आरक्षण बदलून टाकू, आरक्षण काढून टाकू, ओबीसीचं, SC समाजाचं, ST समाजाचं आरक्षण आम्ही राहू देणार नाही. ते राहुल गांधी बोलतायत, राहुल गांधी बोलतायत. हे आता त्या समाजाला देखील लक्षात आलं. त्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारची निकाल आला. हिरालाल मराठे, नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी. आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या MDTV न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट.